सर्व पत्रकार बांधवांचं प्रथमतः आम्ही सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला माहितच आहे की डहाणूच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि येणाऱ्या 2 डिसेंबरला डहाणूतील जनता या डहाणूतील नगर परिषद भवितव्य आपल्या मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे। परंतु आज डहाणूच्या करता एक नवीन अध्यायाची व ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या डहाणूच्या पुढील भविष्याकरता आजच्या बैठकीस उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय माजी आमदार आणि जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्रजी फाटक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नेतृत्व करणारे आपल्या भागातील माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय कांतीभाई ठाकूर, गेल्या अनेक वर्षांपासून डहाणूच्या शहराच्या विकासाकरता सातत्यपूर्ण आपली भूमिका घेणारे सर्वसमावेशक असे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुसारा साहेब यांच्या सोबत अधिक ताकदीने काम करणारे मिहिरभाई शहा, आपल्या शिवसेनेचे उपनेते सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब, भोईसर विधानसभेचे आमदार सन्माननीय विलाजी तले साहेब, पालघर विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय अमितजी घोडा साहेब, पालघरच्या माजी आमदार आणि माजी मंत्री सन्माननीय मनीषताई निमकर, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कीर्तिताई राऊत व सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आदरणीय पत्रकार बंधूंनी, डहाणूच्या पुढील भविष्याकरता आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे। आम्ही काही बोलण्याच्या सुरुवातीच्या आधी पाठीमागचा जो एक बॅनर आपल्या समोर दिसतोय तो मला वाटतं या परिवर्तनाची दिशा स्पष्ट करणारा असा हा संदेश या माध्यमातून आहे की डहाणूच्या स्वाभिमानाकरता, डहाणूच्या विकासाकरता एक एकजूट म्हणून आज इकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या माध्यमातून आम्ही डहाणूच्या विकासाकरता लढाई लढण्याकरता एकत्र येण्याचा निर्णय या माध्यमातून जाहीर करण्याकरता आज इकडे उपस्थित आहोत। डहाणूची जी काही परिस्थिती गेल्या अनेक दशकांपासून आहे त्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा आणि डहाणूकरांना अपेक्षित जे या भल्याकरता आहे, विकासाकरता, याकरता सर्वांनी एकत्र होऊन एकमुखी निर्धार व्यक्त करून या डहाणूच्या लढाईत डहाणूकरांना विजय मिळवून द्यावा याकरता आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे। मी काही अधिकच न बोलता शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमचे नेते रवींद्रजी फाटक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संबोधित करावं। सर्वांना नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आणि सन्माननीय आमचे अजित पवार साहेबांचे सर्व नेते, सर्वांची नावं घेत नाही, सर्वांची नावं आता सन्मान्यांनी घेतलेली आहे आणि आम्ही सर्व डहाणू महानगर परिषदेसाठी एकत्र झालेलो आहे आणि एकत्र होत असताना सर्वांनी एक केलंय की बाबा यंदा जी इलेक्शन आहे ती आपण एकत्र लढायची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व 4-5 दिवसापासून एकत्र राहून आज तुमच्या समोर आलेलो आहे। येत असताना खरं असं वाटतं डहाणूमध्ये चेंज व्हावं, नवीन बदल व्हावा हे सर्वांची कल्पना आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वच नेते या व्यासपीठावर जे आमचे स्थानिक नेते ते एकत्र आले आणि ग्रामीण माध्यमातून बोलायचं झालं तर स्थानिक लोकांमध्ये असं एकजूट झालं की यंदा बदल व्हावा आणि बदल होण्यासाठी आम्ही सर्वांनी या लोकांनी, स्थानिक लोकांनी एकत्र निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर आम्ही पण त्याला संमती दिली
आणि त्या संमतीला आज आपण तुमच्या समोर बसलेलो आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये या नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे किंवा आपले जे आमच्या दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सोमवारपर्यंत जाहीर केले जातील आणि सोमवारी आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर करून तो सर्व आणखी आमच्यासोबत काही पक्ष सपोर्टिंग येण्याच्या तयारीत आहेत, पण ते आपण सोमवारी सगळं करू. एकदम सगळं तुम्हाला देण्यात हे नाही, पण हळूहळू डहाणूमध्ये बदल होतो आहे असं आम्हाला वाटतंय. ठाकूर साहेब बरोबर. म्हणून आम्ही सर्वच मिरशा असतील, ठाकूर साहेब आहेत, आमचं सर्वच इथे आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि या माध्यमातून खरा आनंद होतोय आता आम्हाला. इथल्या लोकांना पण डहाणूच्या सर्व लोकांना की बाबा काहीतरी बदल या नगरपालिकेमध्ये झाला पाहिजे. मला वाटतं आपल्याला पण वाटत असेल की नगरपालिकेमध्ये बदल झाला पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही तशी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं मेन आम्हाला सहकार्य लागेल की हा जो पाठचा बॅनर जो आहे त्या माध्यमातून या नगरपालिकेमध्ये येणारी सत्ता 100% आपला नगराध्यक्ष आणि आपले सर्व नगरसेवक निवडून येतील असं मी आपल्या समोर मांडतो. आपल्याला तर काय प्रश्न विचारायचे यासोबत आमचे डहाणूचे माजी नगराध्यक्ष राजू माशी उपस्थित आहेत आणि आमचे माजी नगराध्यक्ष रेभू फाटाकी उपस्थित आहेत. शिवसेने पूर्वाश्रमीचे शिवसेना आणि पूर्वाश्रमीचे शिवसेने राजू माची सुद्धा आहेत. तर या एकाधिकारशाहीच्या व्यक्तिगत एकाधिकारशाही याच्या विरोधामध्ये जी वज्रमुठात एकत्र होत आहे याकरता आपल्या भागामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान दिले आपण ठाकूर विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला. नमस्कार. आता ज्येष्ठ नेते पाठक साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, संख्येने देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्या सर्व नेत्यांच्या साक्षीने एकच आम्हाला सांगायचं आहे की आम्ही ह्या ठिकाणी एकत्रित सगळे आलो. आम्ही युतीमध्ये आणि आघाडीतला पक्ष देखील आमच्या बरोबर इथे एकत्रित आला आहे. त्याचं एकच कारण आहे की आम्हाला ह्या डहाणूमध्ये डहाणूतला जो इथला राहणारा नागरिक आहे त्या नागरिकासाठी लोकाभिमुख प्रशासन द्यायचं. ह्या ठिकाणी कुठलीही एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालून देणार नाही. एकत्र येऊन ह्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी इथले प्रश्न सोडवले पाहिजे. 1992ला पहिली निवडणूक झाली नगर परिषदेची, राजेश इराणी त्यावेळेला निवडून आली होती. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले, पण हल्लीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालत होता तो काही लोकाभिमुख नव्हता आणि त्यामुळे तो लोकाभिमुख होण्यासाठी लोकांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पक्ष आणि त्याच्यातून लोकशाही मार्गाने वागणारा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसला पाहिजे. आणि ह्या हेतूनेच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि नागरिकांच्या मतदारांच्या आशीर्वादाने निश्चितपणे पाठक साहेब आपण त्याच्यात यशस्वी होऊ. निर्णय आमचा बहुतेक सगळा झालाय. काही आणखी ऍक्टिव्हिटी असतील त्यामध्ये मतभेद हा विषय नाही आहे. त्या ठिकाणी या पद्धतीने आम्हाला कोणाला कशी बसायचे, योग्य कोण आहेत ते ठरवून आम्ही पक्ष नंतर बघणार. योग्यता कोणाची आहे ते पहिले बघणार आहे. त्या पद्धतीने सोमवारी सगळं डिक्लेरेशन आणि फॉर्म भरणं होऊन जाईल. धन्यवाद. मी आपल्या शरद पवार साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या सोबती या डहाणूमध्ये अनेक वर्षांपासून करत असलेले सर्वांना नमस्कार. आपली जी भूमिका सर्वांची आहे आनंदभाई ठाकूर, साहेब पाठक आणि कुंदनबाई संघे यांनी सर्वांनी मांडलेली आहे. आम्ही सर्व इथे एकत्र फक्त डहाणूमध्ये बदल घडवण्यासाठी आलेलो आहोत. एवढंच सांगतो की आम्ही एक ताकदीने लढू आणि बदल घडवून आणू एवढा माझा विश्वास आहे. आपल्याला काही प्रश्न काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतर्फे डहाणू नगर परिषद 3 जिल्हा प्रमुख केली होती आणि त्या धर्तीभागाचा प्रवेश राष्ट्रवादी यांनी 3 दिवसा अगोदर स्टेटमेंट दिलं होतं की डहाणूचे नगराध्यक्ष म्हणून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार लढवणार असं म्हटलं होतं आणि आज ते सोबत आहे. आम्ही एकत्र यायचं ठरवलं होतं. गोष्ट चालू होती ते त्याच्यापर्यंत एक पॉईंट येण्यापर्यंत ते आमचं चाललं होतं की जर एकत्र नाही लढलो
तर जास्त म्हणजे 1:1 फाईट व्हावी हे आमच्या सर्वांची इच्छा होती, म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो. आणि दुसऱ्या साहेबांची परमिशन म्हणजे आज त्यांचे काही यश आहे आपल्याला सांगून ते येऊ शकले नाही, आता ते पण आज मीटिंग होत असते, तरी सांगून आम्ही सर्व एकत्र आलो आणि आपले जिल्हाध्यक्ष माझ्याकडे दिले. भाजपकडून पालघर जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षच जिंकेल असं जाहीर केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, सर्व पक्षांमध्ये असं असतं की सर्व पक्षांचे नेते बोलतात की आपला पक्ष जिंकेल, आम्ही बोलतो आमचा पक्ष जिंकेल. येत्या 3 तारीखला आपला रिझल्ट समजेल आता काय आहे, की आज आपण बोलण्यापेक्षा 3 तारीखला इथली जनता रिझल्ट देईलच आपल्याला सर्व माध्यमातून. जसं आता डहाणूमध्ये सर्व एकत्र आलो आहे तसं प्रत्येक नगरपालिकेमध्ये आपण तसा प्रयत्न येत्या सोमवारपर्यंत सगळं आपल्याला माहिती मिळेल. एका बाजूला आपण बघितलं तर भाजप विरोधात सर्व जे पक्ष आहेत त्याचा मोठ बांधताना दिसत आहेत. अगदी शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी, शरद पवार चंद्र गट, अजित पवार गट, आता माकप आणि उबाठा पण आपल्यासोबत असल्याचं छुपा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. काय नेमकं बोलाल? भविष्यात ते लोक पण आपल्या सोबतच आहे. भाजप समोर नाही, तिथल्या व्यक्तीसमोर विरोधात आहे, भाजप समोर नाही. पिछले इलेक्शन में इसी प्रकार आप प्रभारी नहीं बन के आए थे कि पिछली बार आप दमों के नगर परिषद का जो चुनाव हुआ था तो मुझे लगता है आप नए नए प्रभारी बन के आए थे शिवसेना की तरफ से, और इसी तरह का एक माहौल था, शिवसेना ने दावा किया था कि हम लोग जीतेंगे. तो उस चुनाव से और इस चुनाव में क्या अंतर है और क्या मुद्दे हैं जिसे लेकर आप जनता में जाएंगे और जनता आपको चुनेगी? नहीं, उस चुनाव में हम नए थे. उस चुनाव में इधर जो अभी मिर्शा है, अभी डॉक्टर नार अभी आ रहे हैं, ये सब अलग अलग थे. आज साथ में हम लड़ रहे, हम जो शिवसेना भी था, राष्ट्रवादी, सब लोग साथ में. तो तभी नए थे और 9 साल 10 साल जो भी 6-7 साल हो गए, मेरे को ढानों का कोई विकास हुआ नहीं है अभी तक जो भी है. तो वो माध्यम से हम लोग सब पार्टी मतलब लोकल पार्टी सब लोग एक हो गए. इसके साथ तो हमको रहना ही पड़ेगा. तो वो माध्यम से नया है, तो हम लोग को अभी वो हिसाब से सब इधर के लोकल होने के बाद हम लोग एक साथ में लड़ना चाहते हैं. आता जे सीट वाटपाचं तुम्ही एकत्र मित्र पक्ष जमा झाले, त्या सीट वाटपाचं कसं असेल, गणित कसं असेल? मला वाटतं सीट वाटपामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. सर्व तिथे व्यासपीठावर बसलेलं अंडरस्टँडिंग झालेलं आहे. सोमवारी आपल्याला सर्व उमेदवार आणि आपल्या नगराध्यक्षाचा उमेदवार फॉर्म भरण्यासाठी व्यासपीठावर दिसले. एकच उमेदवार पक्षाचा असेल, 1 to 1 इलेक्शन होणार असेल. एका बाजूला सरकार बरोबर आपण आहे, भाजपमध्ये भाजप बरोबर आपण सरकार चालवत आहे, आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य संस्थाच्या निवडणूक वेगळे लढवते. मग लोकांमध्ये काय संदेश जाणार? लोकल बॉडी असल्यामुळे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते सन्माननीय शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, त्यांनी लोकल बॉडीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. लोकल बॉडीमध्ये ज्या लोकांचं अंडरस्टँडिंग लोकांचं म्हणजे अंडरस्टँडिंग होते त्या लोकांना घेऊन एकत्र काम आपण लढतोय. इथे काय वरचं तरी हे निवडून आल्यानंतर सर्व एकत्रच होणार. चान्स आहे का शेवटपर्यंत? युतीचा चान्स आहे का शेवटपर्यंत? सोमवारपर्यंत काय होऊ शकतो? तर नागपूरमधला हा जो पाठवला आहे तोच पालघर, जव्हार आणि वाड्यासाठी असेल का?